श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। भवते दुनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुः जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चारद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायन सुधारतान् आपादमूलिपर्यन्तं गुरूणाम् अकथिं स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। श्री 1000 परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणकमळी अनंत नमस्कार करतो। आता नवरात्र उत्सव आरंभ झालेला आहे, तर या नवरात्रोत्सवामध्ये आपण अनेक प्रकारचे कर्म भगवंताला समर्पण करतो। उपवासाच्या रूपाने, प्रदक्षिणाच्या रूपाने, पारायणाच्या रूपाने। तर या नवरात्रोत्सव म्हणजे काय, कुठल्या कुठल्या देवतांची उपासना या ठिकाणी आपण करायला पाहिजे, कोणत्या व्रताच्या प्रभावामुळे किंवा कोणत्या एका कर्मामुळे आपल्याला काय फळ मिळते ते आपण समजून घेण्यासाठी प्रयत्न करूयात। विशेष करून या ठिकाणी अश्विन मासामध्ये हे नवरात्र उत्सव साजरे केले जाते। नारदांचा आणि भगवंताचा संवाद या व्रतामध्ये सांगतात। ऋषी आणि सूत महर्षी परस्पर प्रश्न करतात। ऋषी म्हणतात की आरंभस्तु कदा कार्यः पूजयेत कांच देवतां नियमांश्च कथं कार्यं कतिदिनावधी। बघा, आपण उत्सवामध्ये घटस्थापना करतो। 9 दिवस प्रत्येक दिवशी एक माळ आपण देवाला त्या ठिकाणी समर्पण करतो, घटस्थापना करतो। पत्राची एक माळ, फुलाची एके दिवशी माळ, या फलाची एक माळ, अशा प्रकारे आपण 9 दिवस भगवंताला समर्पण करतो अनेक प्रकारे काही। तर इथं विचारतात की आरंभस्तु कदा कार्य, या नवरात्रोत्सवाचा आरंभ कधी करायला पाहिजे आणि कांच देवतां प्रपूजेत, कोणत्या देवताची उपासना करायला पाहिजे। नियमांश कथं कार्य, कुठल्या नियमांचं आचरण करायला पाहिजे। आणि कार्यं कतिदिनावधी, कुठल्या दिवसापासून कुठल्या दिवसापर्यंत या व्रताचे आचरण आपण करायला पाहिजे, अशा प्रकारे ऋषींनी प्रश्न विचारला। तेव्हा सूत म्हणतात, साधुपृष्टं महाभागः कथयामि सविस्तरं प्रतिपद्यां समुत्थाय कृत्वा शौचविधिक्रियां। हे ऋषी, तुम्ही अत्यंत योग्य रीतीने प्रश्न विचारलेला आहात, जगाच्या कल्याणासाठी प्रश्न विचारलेला आहात। तर आम्ही तुम्हाला सविस्तारपणे हे सांगतो। प्रतिपद्यां समुत्थाय, प्रतिपदेपासून दशमीपर्यंत या व्रताचे आचरण आपण करायला पाहिजे। तर ब्रह्मचर्यं चोपवासं तथा अन्यान् नियमानानपि करिष्यामि संकल्प्य कामक्रोधाय वर्जितः। बघा, सांगतात की विशेष करून ब्रह्मचर्य व्रताचं आचरण या नवरात्रोत्सवामध्ये करायला पाहिजे। अन्य नियमानपी, काही जण अनेक प्रकारचे नियम आपण पालन करतात। उदाहरणार्थ, काही जण एकभुक्ताचं व्रताचे आचरण करतात। सकाळी एकदा काय जेवलं संपलं, संध्याकाळी दूध, अल्पोपहार, फळ वगैरे स्वीकार करतात। काही जण 9च्या 9 दिवस अन्न वर्ज्य करतात, फक्त दूध, केळी, फळं वगैरे करून आम्ही त्याचं उपासना करतो, परमात्म्याची आराधना करतो। अशा प्रकारे काही जण उपवास करतात। काही जण पारत्राणे सोडतात। अशा रीतीने प्रत्येक आपापल्या रीतीने भगवंताची उपासना या ठिकाणी करतात। तर मुख्य कामक्रोधाय वर्जितः, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे अरिषड वर्ग जे आहेत ना, ते सोडून आपण जर हे व्रत आचरण केलं तर आपले सर्व पाप निवारण होतं, असं सांगतात या ठिकाणी। आपण प्रत्येक व्रताचं आचरण करतो। उदाहरण, एखादा आपण व्रत केलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला येतो राग, ही इथं का ठेवलं, तिथं ठेवायला पाहिजे होतं, तिथून आरंभ होतो बघा।
तर कुठलेही व्रताचं आचरण करत असताना मुख्य राग हा जो आहे ना, आपण तो सोडायला पाहिजे. पहिल्यांदा सूत सांगतात की कामक्रोधादी वर्जित हा. पहिल्यांदा क्रोध, लोभ, मोह जे सगळे आहेत ना, हे सर्व काही सोडूनच आपण जर काही कुठलेही व्रत केले, कुठलीही उपासना केले, ती फक्त फलदायी ठरते, नाही तर ठरत नाही. त्यामुळे आपण या व्रताचं आचरण करायला पाहिजे. आपण घटस्थापना करतो, तर या ठिकाणी आपण म्हणतो की कुमारिकाची पूजा विशेष करून करतात. त्याच्यानंतर ललिता पंचमी पण या ठिकाणी आरंभ होते. त्याच्यानंतर सरस्वती पूजा करत होतं, आयुध पूजा करत होतं. विजयादशमी दिवशी मुख्य करून आपण त्या ठिकाणी शमी वृक्षाची पूजा करत होतं. तर अनेक प्रकारे आपण त्या नवरात्र उत्सवामध्ये उपासना करतो. तर या ठिकाणी प्रथमतः आपण बघूयात की घटस्थापना करायला पाहिजे. कशा रीतीने घटस्थापना करायला पाहिजे, कुठल्या प्रकारे करायला पाहिजे, तर सांगतात की शुचिस्थान समुद्दिश्य पूर्वां कृत्वा वेदिकां यवा नैवाभयेत् तत्र गोधूम सहितान द्विजाः. मुख्य शुचिर्भूत होऊन एक शुद्ध स्थळामध्ये मृत्तिके आणि गोमयाने सारवून त्या ठिकाणी विशेष करून त्या एक वेदिका करायला पाहिजे म्हणे. आणि वेदिकावर त्या ठिकाणी काय असेल ते एखादं केळीचं पान असो किंवा एखादं दुसऱ्या बदामाच्या झाडाचं पान असो, ते सर्व स्थापना करून त्याच्यावर मृत्तिका घालून गोधूम त्या ठिकाणी गहू, तांदूळ, अनेक प्रकारचे धान्य त्या ठिकाणी घालून आपण त्या ठिकाणी घटस्थापना करायला पाहिजे. आणि त्याच्यावर तत्र संस्थापयेत कुंभम विधिना यंत्रपूर्वकम. विधिना मंत्रपूर्वकम म्हणजे संस्थापयेत कुंभम, त्या मरणवर त्या मातेवर एक कुंभ स्थापना करायला पाहिजे म्हणे. कुठला कुंभ? सौवर्णम हळतम वापी ताम्रन्मयजम तथा. बघा, सुवर्णाचा कलश असो किंवा रडत कलश, एक चांदीचा कलश असो किंवा तांब्याचा तांब्या असो किंवा मृण्मयजम तथा मातीचं म्हणजे गाडगे आपण त्या ठिकाणी ठेवतो. त्या ठिकाणी ठेवून आपण घटस्थापना अनेक मंत्राच्या विधीने आपण त्या ठिकाणी घटस्थापना करायला पाहिजे. तर त्या घटस्थापनेनंतर तिथं आपण महालक्ष्मीची मूर्तीची उपासना करायला पाहिजे म्हणे. बघा, ठेवायला पाहिजे म्हणे त्या ठिकाणी. अष्टादशभुजा कार्या महालक्ष्मीर मनोहरा आलिंगस्थान संयुक्ता चतुस्सिंवरते स्थिता. बघा, अष्टादशभुजा कार्या, अष्टादशभुज असलेली महालक्ष्मीची मूर्ती त्या ठिकाणी स्थापना करायला पाहिजे, जिथं आपण त्या ठिकाणी कुंभस्थापना केली असते त्या ठिकाणी म्हणे. आणि असं केल्यानंतर मुख्य करून विशेषण सांगतात की हे सर्व आपण जे करतो ना, कशासाठी? तर सांगतात की महालक्ष्म्या प्रतिष्ठये, महालक्ष्मी देवीची तृप्तीसाठी, महालक्ष्मी देवीचा प्रसाद आपल्यावर होण्यासाठी, सर्व कष्ट निवारण करण्यासाठी, सर्व अनिष्ट निवृत्ती, सर्व अभिष्ट प्राप्तीसाठी महालक्ष्मीची उपासना आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्या रीतीने घटस्थापना आपण करायला पाहिजे. प्रथमे पतिपदेपासून ते दशमीपर्यंत ते घट कदापि हलवू नये. काही जणांच्या ठिकाणी पंचरात्रोत्सव करतात, काही ठिकाणी सप्तरात्रोत्सव करतात, काही ठिकाणी नवरात्रोत्सव करतात. असे अनेक संप्रदाय भेदेनं उपासना करतात. असो, तर या नवरात्रोत्सवामध्ये मुख्य करून विशेष करून कुमारिका पूजा करतात. बघा, तर कुमारिका पूजा करण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे काय? काय मिळते कुमारिका पूजेनं? तर सांगतात की त्या कुमारिकामध्ये देवीचं आवाहन करून अनेक लोक त्या कुमारिकेची पूजा करतात. तर सांगतात की त्याच्यामध्ये पण तारतम्य आहे. कशा प्रकारे? एक वृद्धया लभेन मोक्षः एकेन श्रियं लभेत. बघा, कुमारिका पूजा करायला पाहिजे. आज एक कुमारिका आणली, उद्या त्याच कुमारिकेला बोलवायचं. असे 10 दिवसापर्यंत एकाच कुमारिकेची 10 दिवसापर्यंत पूजा करणे हा एक भाग. एकेन श्रियं लभेत, किंवा आज एक कुमारिका आणली, दुसऱ्या दिवशी दुसरी कुमारिका, तिसऱ्या दिवशी तिसरी कुमारिका, चौथ्या दिवशी अजून वेगळी कुमारिका. 10 दिवसापर्यंत वेगवेगळ्या कुमारिकांना बोलवून पूजा करण्याची एक पद्धत. अजून एक
एकेकेन स्त्रीं लभेत. आज एक कन्यकाची पूजा केली कुमारिका, दुसऱ्या दिवशी 2 कुमारिकाची पूजा केली, तिसऱ्या दिवशी 3 कुमारिकांच्या पूजा केली, चौथ्या दिवशी 4 कुमारिकांची पूजा केली. अशा रीतीने वाढता वाढता वाढे. अशा रीतीने प्रत्येक दिवशी एक एक कुमारिका जर आपण वाढवून त्या कुमारिकेची पूजा जर आपण जर केली तर एकेकीने स्त्रीं लभेत. महालक्ष्मी प्राप्त होते, लक्ष्मी आपल्या घरी येते, संपत्ती आपल्या घरी येते, महालक्ष्मीचा प्रसाद आपल्या कुटुंबावर होतो असे म्हणतात. तर अशा प्रकारे महालक्ष्मीची उपासना आपण या ठिकाणी करायला पाहिजे म्हणे. बरं असो, कुमारिका म्हणजे कोण? तर त्या ठिकाणी सांगतात की कुमारिका द्विवर्षातु त्रिवर्षातु त्रिमूर्तिनी चतुर्वर्षातु कल्याणी पंचवर्षातु रोहिणी. बघा, द्विवर्षा जिला 2 वर्ष असेल तिला कुमारिका म्हणतात. त्रिवर्षात त्रिमूर्तिनी 3 वर्षाच्या असलेल्या कुमारिकेला त्रिमूर्तिनी असे म्हणतात. चतुर्वर्षात कल्याणी 4 वर्षाच्या असलेल्या कुमारिकेला कल्याणी असे म्हणतात. पंचवर्षात रोहिणी 5 वर्षाच्या असलेल्या कुमारिकेला रोहिणी असे संबोधलं जातं. षड्वर्षात भवेत काली 6व्या वर्ष असलेल्या कुमारिकेला काली असे म्हणतात. सप्तवर्षात चंडिका. बघा, 7व्या वर्षाच्या असलेल्या कन्येला चंडिका असे म्हणतात. अष्टवर्षा शंभवी. 8 वर्षाच्या कुमारिकेला शंभवी म्हणतात. दुर्गात नवोभिस्मृता. आणि 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा असे म्हणतात म्हणा. दशवर्षा सुभद्राती. 10व्या वर्षाच्या कुमारिकेला सुभद्रा. अशा प्रकारे त्या त्या वर्षाच्या असलेल्या कुमारिकेला त्या त्या नावानं संबोधले जातं. किती सूक्ष्म हे एक साधारण प्रमेय आहे, परंतु शास्त्र छोटे छोटे विषय पण किती महत्त्वपूर्ण आहेत हे सांगतात. बघा, अशा रीतीने आपण कुमारिकाची पूजा करायला पाहिजे. तर बरं, आपण कुमारिकाची पूजा करतो, यानं होतं तरी काय? तर सांगतात की दुःख दारिद्र्यनाशाय शत्रूणां नाशहेतवे आयुष्य बलवृद्ध्यर्थम कुमारीं प्रपूजयेन नरः. बघा, दुःख दारिद्र्यनाशाय, मुख्य करून आपले सर्व काही दुःख दारिद्र्य जे काही आहे ते सर्व नाश करण्यासाठी, शत्रूणां नाशहेतवे, शत्रूंचा नाश होण्यासाठी, आणि आयुष्य बलवृद्ध्यर्थम, आपलं आयुष्य बल अभिवृद्धी होण्यासाठी कुमारीं पूजयेन नरः, कुमारीची आणि पूजा आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. अशा प्रकारे सर्व काही दुःख, सर्व दारिद्र्य नाश होण्यासाठी आपण याची पूजा, या कुमारिकाची पूजा आपण जर केले तर आपले सर्व काही दारिद्र्य, दुःख सर्व काही नाहीसे त्या ठिकाणी होते. त्यामुळे आपण त्या कुमारिकाची पूजा विशेष करून करायला पाहिजे म्हणतात. आपण आता ऐकलं कुमारिकाची पूजा अशा रीतीने आपण करायला पाहिजे. तर त्या ठिकाणी दुर्गा देवीची उपासना पण काही करतात, महालक्ष्मीची उपासना पण काही करतात. तर या 9 दिवसामध्ये 9 रीतीने उपासना, 9 देवीची उपासना त्या ठिकाणी करतात. तर या ठिकाणी 9 देवता म्हणजे कोणकोणते ते पण या ठिकाणी सांगतात. बघा, काही ठिकाणी देवीची उपासना करतात, तर काही ठिकाणी लक्ष्मी व्यंकटेशाची विशेष करून उपासना करतात. आपण बघतो. आता बघा, तिरुमला या क्षेत्रामध्ये या नवरात्रोत्सवामध्ये विशेष करून लक्ष्मी व्यंकटेशाची उपासना करतात. तिथं ब्रह्मरथोत्सव असतो. व्यंकटेशाचं विशेष करून सेवा त्या ठिकाणी या नवरात्रामध्ये केली जाते. तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये देवीची उपासना या ठिकाणी करतात. तर या 9 दिवसामध्ये एक दिवशी एक देवीची उपासना या ठिकाणी करतात आणि त्या त्या दिवशी त्या त्या नावाने त्या देवीला संबोधिले जाते. जसं स्त्रिया पहिल्या दिवशी या रंगाची साडी नेसली पाहिजे, दुसऱ्या दिवशी या रंगाची साडी नेसली पाहिजे, जसं धारण करतात तशा प्रकारे प्रत्येक एक दिवशी एक देवीला एक नावाने संबोधले जातं. बघा, श्लोक किती सुंदर आहे बघा बरं. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडीति, चतुर्थकं. पहिल्या दिवशीच्या देवीला शैलपुत्री असे म्हणले जाते. बघा,
द्वितीया ब्रह्मचारिणी, दुसऱ्या दिवशीच्या देवीला ब्रह्मचारिणी असे म्हणतात. तृतीयं चंद्रघंटेती, तिसऱ्या दिवशीच्या देवीला चंद्रघंटा असं म्हणायचं. कूष्मांडी चतुष्टयं, चतुर्थ्या दिवशी कूष्मांडा असं म्हणतात. पंचमं स्कंदमातेच, पाचव्या दिवशी स्कंदमाता. षष्ठं कात्यायनीतीच, सहाव्या दिवशी कात्यायनी असं म्हणतात. सप्तमं कालरात्रीच, सातव्या दिवशी कालरात्री. महागौरी ते चाष्टमं, आठव्या दिवशी महागौरी. नवमं सिद्धिदात्रीच, नवव्या दिवशी सिद्धिदात्री असे म्हणतात. अशा प्रकारे नवदुर्गा प्रकीर्तिता, नवदुर्गा नावाने 9 दिवशी या देवींची उपासना आपण करायला पाहिजे. आणि हे सगळे नावे आम्ही दिले का, तुम्ही दिले का? दोघांनी पण दिले नाहीत. कुणी सांगितले? उक्तानि एतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना, परब्रह्म आहे त्या ब्रह्माने या देवीला 9 दिवस तुम्ही एकेका नावाने त्याची उपासना करा, तुमचे सर्व काही कष्ट निवारण होते. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे या 9 दिवसापर्यंत एक नावाने त्या देवीची आपण उपासना आपण करायला पाहिजे असे सांगतात. त्याच्यानंतर घटस्थापना झाली, कुमारिकाची पूजा झाली, देवीची उपासना झाली, ललिता पंचमी येते. त्याच्यानंतर सरस्वतीची पूजा. बघा, आपण सरस्वतीला प्रार्थना करताना तिचा श्लोक म्हणतो आपण, नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यां बुद्धिं च देहि मे. हे काश्मीरपुरवासिनी देवी, तुला मी वंदन करतो, नमस्कार करतो, तर मला विद्यां बुद्धिं च देहि मे, मला विद्या दे, बुद्धी दे. अशा प्रकारे काश्मीरपुरवासिनी असलेल्या त्या सरस्वती मातेला आपण वंदन करतो, नमस्कार करतो. तर या ठिकाणी आपण आपल्या संप्रदायाप्रकारे सरस्वतीची पूजा करतो, उपवास करतो आणि या सरस्वतीचं आवाहन करून अनेक प्रकारचे आपले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची पूजा करतो. आणि त्या दिवशी अनध्ययन असतं. गुरुजी त्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ सांगत नाहीत, कारण का आवाहन झालेलं असतं. तर या सरस्वतीची उपासना आपण त्यावेळेस करतो. तर सरस्वतीची पूजा करतात, आयुध पूजा करतात. अशा रीतीने आपण नवरात्रोत्सव अत्यंत विजृंभणे साजरा करतो. तर हे आपण महाराष्ट्रामध्ये आचरण करतो. तर काही ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये असो किंवा अनेक ठिकाणी लक्ष्मी व्यंकटेशाची उपासना त्या ठिकाणी विशेष करतात. लक्ष्मी व्यंकटेश महात्म्य या ठिकाणी पठण करतात. तर आपण त्या ठिकाणी दिवा पण ठेवतो. दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः. अरे देवा, मी जे काही दिवा तुला समर्पण करतो, आमचे सर्व काही अंधकार नाश कर आणि अज्ञानरूपी अंधकार नाश करून ज्ञानरूपी प्रकाश आम्हाला दे. अशा प्रकारे परमात्म्याला आपण प्रार्थना करतो. तर या ठिकाणी तैलदीप आणि तुपाचा पण दिवा आपण त्या ठिकाणी ठेवतो, अखंड ज्योत करून त्या ठिकाणी ठेवतो. तर अशा रीतीने त्या नवरात्रोत्सवाचे आपण आचरण करतो. तर आता आपण ऐकलो की लक्ष्मी व्यंकटेशाची पण उपासना करतात. ज्या परमात्मा बालाजीने व्यंकटेशाने पद्मावतीचा विवाह केला, कोल्हापूरच्या महालक्ष्मीवर विवाह केला, याची कथा आपण या ठिकाणी ऐकतो. लक्ष्मी व्यंकटेश महात्म्य आपण ऐकतो. तर त्या महालक्ष्मीचं विवाह पण कथा आपण ऐकतो त्या लक्ष्मी व्यंकटेश महात्म्यामध्ये. तर ते पण प्रवचन 10 दिवसापर्यंत अनेक ठिकाणी केलं जातं. तर भक्त जी परमात्म्याची उपासना जो भक्त करतो त्याचे सर्व कष्ट परमात्मा निवारण करतो. आणि जे आपण भक्तीने परमात्म्याला जे देतो बघा, परमात्मा त्याचा अत्यंत आदराने स्वीकार करतो. आता उदाहरण सांगायचं म्हणजे बघा, व्यंकटेश साक्षात परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे असं समजून आपण त्या ठिकाणी लक्ष्मी व्यंकटेश ठिकाणी जातो, तर त्या बालाजीचं दर्शन घेतो. परमात्मा आपले डोळे भरून परमात्म्याला आपण बघतो. परत कधी दर्शन करते देव जाणू. परमात्म्याला बघितले की डोळ्यातून आपल्याला पाणी निघतं. साक्षात परमात्मा अभयहस्त घेऊन त्या ठिकाणी उभारलेला आहे बालाजी तिरुपतीमध्ये. तर बघा, आता ब्रह्मरथोत्सव चालू आहे. एक कथा सांगतात.
एक आपण बालाचर्या केल्यानंतर आपण काय करतो तर आपण वर्षभर काहीतरी साठवून ठेवलेलं असतं. रोज एक 10 रुपये टाकले असतात किंवा मी बालाजीला जाताना एवढं देवाला समर्पण करीन असं आपण थोडं आपण काढून ठेवलेलं असतं. तर एक वृद्ध महिला असते, तिनं पण बालाजीला समर्पण करण्यासाठी काहीतरी न्यायला पाहिजे. तिनं पण दर्शनासाठी गेली असते तिरुपतीला. तर तिच्याबरोबर अनेक भक्त पण जातात आणि जे समर्पण करण्यासाठी एक पांढरी ठिकाणी झोळी त्या ठिकाणी ठेवली असते बघा. प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण बाहेर येतो गाभाऱ्यातून. तर काही जण पैसे टाकतात, काही जण सोनं टाकतात, काही जण चांदी टाकतात. तर ही वृद्धा सगळ्यांनी टाकलेलं बघते आणि स्वतः हातामध्ये आणलेलं काय, 500ची नोट का 2000ची नोट, काही नाही तर एक तांब्या. 10 ठिकाणी त्या तांब्याला ठेच पडलेली आणि बघते आणि म्हणते की अरे छे, हे जर मी टाकलं, देवाला समर्पण केलं, परमात्मा याचा स्वीकार करेल की नाही. हा तांब्या कोणतरी फेकून देईल. किती तांब्या, एवढा तांब्या, आणि लोक देणार काय, सोनं चांदी मणी सगळं देणार आहे. तर तिला वाटते की छे, आपण हे देणं परमात्म्याला बरोबर नाही आहे, नको. अशा प्रकारे तो तांब्या, ती वृद्ध महिला त्या भगवंताच्या ठिकाणी समर्पण न करता, त्या हुंडीमध्ये न घालता आपण घेऊन त्या बाहेर येते, दर्शन वगैरे करते. संध्याकाळी रथोत्सव चालू असतो बघा. आपण बघतो टी व्हीमध्ये TTD चॅनलवर. त्या ठिकाणी परमात्म्याला त्या ठिकाणी घेऊन संपूर्ण प्राकारभोवती रथोत्सव केला जातो. विशेष करून नवरात्र उत्सवामध्ये केला जातो. तर ही महिला तो तांब्या घेऊन एका लांब कोपऱ्यामध्ये बसलेली असते एका पायरीवर. लाखो भक्त त्या ठिकाणी हा उत्सव पाहण्यासाठी येतात. या नवरात्र उत्सवामध्ये ती कुठली महिला कुठं लागावी सांगा. तिनं तो तांब्या भगवंताला स्वीकार दिलेला नाही आहे, समर्पण केलं नाही, आणि तोच तांब्या घेऊन आली आणि बसली त्या पायरीवर. रथोत्सव सुरू झालेला आहे. फिरत तो रथोत्सव तिथपर्यंत आला आणि ती महिला ज्या ठिकाणी बसली होती तिथपर्यंत आला. काही केल्यानेही तो रथ पुढे का जाईना. अर्चक ओढतात, भक्तजन ओढतात, काही केल्याने रथ काही पुढे जाईना. खूप वेळ झाला. कशामुळे झाला असेल असं बरं, कोणालाही कळना. तेव्हा काही क्षणामध्ये एक वानर त्या ठिकाणी आलं आणि ती वृद्ध महिला ज्या ठिकाणी बसली होती त्या वृद्ध महिलेच्या हातातला तांब्या, तुटका मटका 10 ठिकाणी त्याला ठेस पडलेला तांब्या त्या वानराने घेतला आणि तो तांब्या घेऊन ब्रह्मरथोत्सवची जी रथ आहे त्या रथाच्या शिखर असताना त्या शिखरावर त्या वानराने तांब्या ठेवला. वानर निघून गेलं, लगेच रथ पुढे आला बघा. म्हणजे बघा, भगवंताचा संकल्प होता की या महिलेने मला समर्पण करायला पाहिजे तरच मी पुढे जाईल. असा परमात्म्याचा संकल्प असेल. त्या महिलेचा तो तांब्या, तिची भक्ती भगवंताने स्वीकार केली आणि मग पुढे रथ गेला. अशी कथा आपण ऐकतो. सांगायचा अर्थ, आपण फक्त भगवंतावर भक्ती करायला पाहिजे. भगवंत असं म्हणत नाही की मला तो रोज पंचामृताभिषेक करायलाच पाहिजे, रोज मला चांद्याच्या तांब्याला पाणी घालायलाच पाहिजे. कदापि नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपहर्तम अष्टामी प्रेरात्मनः. अशा प्रकारे परमात्मा जे काही आपण भक्तीने श्रद्धेने स्वीकार परमात्म्याला समर्पण करतो त्याचा भगवंत स्वीकार करतो अशा रीतीने मानले जातं. त्यामुळे अशा या नवरात्र उत्सवामध्ये अनेक प्रकारे पूजा भक्तगण करतात. तर काही जण या ठिकाणी नारायण हृदय, लक्ष्मी हृदयाचं पारायण करतात. संपुटाकारण केलं जातं पारायण. म्हणजे आज 1 वेळा केलं, उद्या 2 वेळा करायला पाहिजे, परवा दिवशी 3 वेळा, 4 वेळा, अशा प्रकारे संपुटाकारपण नारायण हृदय, लक्ष्मी हृदय, नारायण हृदय असे पारायण या ठिकाणी केलं जातं. आणि विशेष करून लक्ष्मी व्यंकटेश स्तोत्राचं पारायण पण या ठिकाणी करायला पाहिजे. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो अमितविक्रमः संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च. अशा प्रकारे जे लक्ष्मी व्यंकटेश स्तोत्र आहे या व्यंकटेश स्तोत्राचं हे पारायण विशेष करून या उत्सवामध्ये आपण करायला पाहिजे आणि लक्ष्मी व्यंकटेशाच्या आशीर्वादास आपण पात्र व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर सरस्वतीची पूजा आपण ऐकलो. आयुध पूजा आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे, विशेष करून नवमी दिवशी. त्याच्यानंतर विजयादशमी
त्या प्रभू रामचंद्राला विजय मिळालेला दिवस आपण म्हणतो. अशा या ज्या रीतीने परमात्माचा विजय त्या दिवशी झाला, त्याच दिवशी आपण विजयादशमी अशा रीतीने परमात्माची विशेष करून सेवा त्या दिवशी करायला पाहिजे. 3.5 मुहूर्तापैकी विजयादशमी पण एक मुहूर्त मानला जातो. तर अशा या नवरात्रोत्सवाची अनेक त्या ठिकाणी महिमा आहे. तर अशा प्रकारे रामचंद्राला विजय पण मिळाला त्या दिवशी. आपण त्या दिवशी म्हणतो शमी शमयते पापम शमी शत्रुविनाशिनी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी. अशा प्रकारे त्या विजयादशमी दिवशी परमात्म्याला शमीपत्र समर्पण करायला पाहिजे आणि ते शमीपत्र आपण दान पण करायला पाहिजे. श्रेष्ठ असलेले पुण्य आपल्याला मिळते. त्यामुळे आपण आपट्याची पण पूजा त्या ठिकाणी करतो. तर अशा रीतीने अनेक प्रकारे नवरात्र उत्सवामध्ये अनेक राज्यामध्ये अनेक देवतांची उपासना या ठिकाणी करतात. तर आपणही त्या महालक्ष्मीच्या आशीर्वादासाठी, लक्ष्मी व्यंकटेशाच्या आशीर्वादासाठी आणि दुर्गादेवी अंतर्गत महालक्ष्मीचा प्रसाद आपल्यावर होण्यासाठी आपणही प्रयत्न करूयात. आणि या नवरात्रोत्सवामध्ये विशेष करून प्रत्येक कर्म जे आहे ते सर्व आपण भगवंताला समर्पण करूयात. आणि जसे अनेक भक्तांचे कष्ट रामचंद्रांनी निवारण केले, तसेच आपलेही कष्ट भगवंत निवारण करू. अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करून हा नवरात्र उत्सव तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना आनंददायी होऊ दे, अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करून हे 2 शब्द भगवंताला समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.